नमस्कार, मी सौरभ नाईक. बुकमीच्या या नव्या कोऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाचा चरित्र ग्रंथ पाहणार आहोत ज्या व्यक्तिमत्वानं लाखो कुळ उद्धरली. जगाच्या इतिहासातील थोर शिक्षणतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, ग्रंथकार, प्राध्यापक, निर्बंध पंडित, नेता, देशभक्त, संहिता देणारा, गुलामगिरी नष्ट करणारा, दलितांचा उद्धार करता, सामान्य जनतेचा कैवारी आणि समाज संजीवक म्हणून ज्यांची ओळख आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचं आपण समीक्षण करणार आहोत. आंबेडकर मानवाच्या प्रतिष्ठेकरता लढणारे एक योद्धा होते. उकिरड्यावर जन्मास येणं, अस्पृश्य म्हणून आयुष्यास आरंभ करणं, बालपणात महारोग्याप्रमाणे वाईट टाकण्यात येणं आणि सगळ्या तारुण्यात समाजापासून झिडकारण्यात येणं. राजकारणात राजकीय वारशाचा आधार नाही आणि तरीसुद्धा कट्टर राजकीय विरोधाला आणि संकटांना न जुमानता देशाच्या प्रथम श्रेणीच्या पुरुषात लौकिक मिळवणं ही गोष्ट खरोखरच असामान्य आणि भूषणावह आहे. स्वतंत्र देशाचा पहिला विधिमंत्री होणं आणि स्वतंत्र देशाच्या घटनेचा प्रमुख शिल्पकार ठरणं ही गोष्ट सुद्धा अनन्यसाधारण आहे. धनंजय कीर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या पुस्तकात ह्या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेता येतो. पुस्तक सुटसुटीत आणि सोपं आहे. ते 27 प्रकरणांमध्ये विभागलं गेलं आहे. म्हणजे अगदी जन्मापूर्वीची 2500 वर्षांची पूर्वपीठिका, मग ते जन्म, बालपण, त्यांचं शिक्षण, खडतर प्रवास, धर्म, भारतीय राजकारणातील योगदान, ते अगदी अखेरच्या प्रवासापर्यंत यात सारं काही आलेलं आहे. पुस्तकात बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातील वेगवेगळे फोटोज आहेत ज्यामुळे आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार होतो. पुस्तकाची भाषा अगदी सहज सोपी आहे, त्यामुळे दिसायला पुस्तक जरी जाड वाटत असलं तरी भाषेला असलेल्या नैसर्गिक वेगानं ते भरभर वाचून होतं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, तर मलपृष्ठावर त्यांची काही पत्रं आहेत ज्यातनं आपल्याला त्यांचं हस्ताक्षर पाहता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावरील हे पुस्तक वाचलंय तेव्हा हे मूळ पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये होतं. बाबासाहेबांनी ते इंग्रजी भाषेत वाचलं आणि त्यात अजून काही गोष्टी सुचवल्या. मग पुढील आवृत्तीत त्या गोष्टींचा भरणा ह्या पुस्तकात करण्यात आला आणि मग हे पुस्तक परिपूर्ण झालं. इंग्रजी भाषेत तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर मराठी अनुवाद करण्याची मागणी जोर धरू लागलीच मराठी अनुवादही झाला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉक्टर आंबेडकरांच्या परिपूर्ण अभ्यासासाठी हा एक महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ मानला जातो. तुम्हालाही डॉक्टर बाबासाहेब समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक वाचणं क्रमप्राप्त आहे. हे पुस्तक जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर majesticreaders.com ह्या वेबसाईटवरून आपण ते खरेदी करू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात रुजावे यासाठी त्यांच्या लिखाणाचं वाचन व्हायला हवं. आंबेडकरांचा धर्म हा या देशातील संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांच्याशी सुसंगत होता. त्यांचा धर्म आणि त्यांचं राजकारण ही जोडी अभेद्य होती आणि म्हणूनच आंबेडकरांचे टीकाकार म्हणतात की आंबेडकरांनी उपदेशलेला धर्म हा बौद्ध धर्म नसून तो आंबेडकर धर्म आहे. बाबासाहेबांचे हे विचार येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरित करतील यात शंकाच नाही आहे. प्रत्येक भारतीयानं आणि विशेषतः प्रत्येक तरुणानं हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. कारण बाबासाहेबांनी ज्या हालपेष्टा भोगलेल्या आहेत, जो खडतर प्रवास करून ते या पदापर्यंत पोहोचले, तो प्रवास बघता आपण किती सुखवस्तू जगतो याची जाणीव होईल आणि आपल्या यशाच्या मार्गात कारणं देऊन आपणच अडथळा आणतो याची सुद्धा जाणीव होईल. त्यामुळे प्रत्येकानं हे पुस्तक अगदी जरूर वाचावं. बुकमी या पुस्तकाला देते 5 पैकी 4 स्टार्स. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन पुस्तक आणि त्याच्या समीक्षणासह. तोवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.